तर लगेचच आपण जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला होम ग्राउंडवरती खेळत असताना टीम नागाव आणि त्यांच्या विरोधात नवापाडा. टॉस जिंकलाय तो टीम नागावनं, ते करतात फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी नवापाडाला इन्व्हाइट केलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळ सध्या तरी चालू आहे. हॅलो, सर्वांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. आयुष 11 नागाव गुरुनाथ बोराडे पुरस्कृत मालेगावचे जे एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत, आज त्यांनी या संघाला पुरस्कृत केले आणि तो संघ खेळत असताना वाईड बॉलचा इशारा, पंचांचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होत असताना मैदानाच्या आतमध्ये बाला बोराडे आणि उमेश जाधव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. लक्की ड्रॉ, यस, आज लक्की ड्रॉ देखील असेल. इथे मात्र खेचून काढला ऑन साइडला आडव्या बॅटनं चेंडू सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार. रंगा दादाचा नृत्य आविष्कार आता चालू झाला. यस, आता जसा जसा सामना पुढे जाईल, रात्र पुढे जाईल, आणखी रंग यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आमचे ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणजे सुखदेव काका यांना आपण पाहू शकाल. खरं तर आपण जेव्हा जेव्हा कल्याण डोंबिवली क्रिकेट प्रगतशीलतेच्या वाटेवरती पाहतो ना, तेव्हा तेव्हा या व्यक्तिमत्वाचं नाव आपल्याला आवर्जून पाहायला मिळतं. नेहमीच जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे तिथे त्यांची सदिच्छा भेट देखील आपल्याला पाहायला मिळते. काकांची जवळजवळ 3 पिढ्या ज्यांची क्रिकेट क्षेत्रामध्ये खेळताना आपण पाहतोय. त्यांचे सुपुत्र, त्यांचा देखील खूप चांगला खेळ आपण पाहिला आणि आता त्यांचे नातू देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज देखील ते स्वतः खेळतात. अजूनही हे भरपूर वय झालं तरी देखील क्रिकेट प्रती असलेला प्रेम हे जरूर त्यांचं कधी तुटणार नाही आहे. अप्रतिम फटका, परंतु क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय. सुरुवातीला असं वाटलं होतं की झेल तो कंप्लीट करेल, परंतु त्याच्यावरून अगदी ओव्हर द कव्हर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एका क्षेत्ररक्षकानं जरूर चेस खूप दूरची केली आणि बॉलला रोखलंय त्या ठिकाणी राजू मडवी. यस, राजू दादाला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. बालकृष्ण मडवी सध्याच्या घडीला गोलंदाजी करतात, परंतु त्यांच्या विरोधात धावा येत असताना नवापाडा संघ एक दमदार संघ आहे आणि आता दमदार सुरुवात धावा धापळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यात 13 धावा, बिडवात 13, अशी एक जबरदस्त सुरुवात आपल्याला म्हणता येईल. चांगला चेंडू, चांगला चेंडू. इथे पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज डाऊन, बिग विकेट डाऊन. फलंदाज बाला बोराडे बॅक टू द डग आउट. वैयक्तिक 3 आणि सांघिक जर आपण विचार केला तर 13 ह्याकडे वरती हा पहिला धक्का. थँक्यू. आणि आता त्याच जोडीला आपण इनेक्शन मध्ये देखील पाहू शकता. फटाक्यांची आतषबाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. अनिल चौधरी, स्वप्नील चौधरी नारिवली यांच्याकडनं 2 चेंडू 2 षटकार जर ठोकले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज.
आणि सन्माननीय नगरसेवक साहेब यांच्याकडनं जर नौपाडा संघाने सामना जिंकला तर 25,000 रुपये, सलग 3 षटकार ठोकले तर 11,000 रुपये आणि सलग 3 चौकार 5,000 रुपये. भलं मोठं कॅश प्राईज या ठिकाणी लावण्यात आलं आहे. सन्माननीय नगरसेवक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सुरेशजी म्हात्रे आणि त्यांच्याकडनं हे भलं मोठं कॅश प्राईज लावण्यात आलं आहे खास करून नौपाडा संघासाठी. नौपाडा संघही नेक्स्टमध्ये खेळतोय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात जबरदस्त झाली आहे. चांगला चेंडू समोरच्या दिशेला बॅटचा फेस ओपन करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. इथे बाद झालेत फलंदाज उमेश यांना देखील परतावं लागतंय. सलामी जोडी आता मैदानाच्या बाहेर. संदीप म्हात्रे नेट क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना जरूर पाहायला मिळतील. ते थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन मंदुराज मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेला ऑन साईडला मिडॉनमध्ये चेंडू खेळून काढला. 1 धाव. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती विकास पाटीलला आपण पाहू शकाल. चांगली सुरुवात विकास पाटीलची मी म्हणेन कारण की P1 मध्ये धावा खर्च झाल्या होत्या बालकृष्ण मडवी यांच्या. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटला सुरुवात होईल. वाकळण आणि त्यांच्या विरोधात नागाव संघ असेल. फटका लाजवाब आहे. अगदी ओव्हर दी कव्हर हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु शर्यत जिंकले चेंडू ना. चेंडू फरार, सीमा पार, चौकार. भलं मोठं कॅश प्राईज नगरसेवक साहेब सुरेशजी म्हात्रे यांच्याकडनं लावण्यात आलंय परंतु ते कॅश प्राईज कोण गमवेल मोठा प्रश्नचिन्ह. यस सुरेशजी जोशी माफ करा. दरम्यान डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू 4. यस 2 चेंडू बाकी आहेत. त्या ठिकाणी आदरणीय बंडू मडवी नागावचे यांचं आगमन झालंय आणि त्याचबरोबर महेंद्र भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले जे दहिसरचे संघनायक. स्वागत आहे महेंद्र आपलंही. दुसऱ्या षटकामध्ये वापसी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक राहिलं होतं बॅटिंग टीमच्या बाजूने परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालाय. फटका फसला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक संजय पाटील यांना आपण पाहतोय परंतु चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळाली. आवाजाचे धनी अर्थातच जादुई आवाज गोड गाल्याचे ते गायक आहेत परंतु आता नेक्स्टमध्ये खेळतायत आणि चांगला झेल त्यांनी पकडला. झेलनं खेळ संपला. तो अर्थात फलंदाज संदीप म्हात्रे यांचा धक्का 3रा नौपाडा टीमला.
बघवावा बघ बघून घे कसा पॉवरफुल आहे का अरे बघवावा नीट बघून घे आमचा पॉवरफुल आहे का अरे जाईल तिथं नावानं नुसत्या मार्केट होतय जाम जाईल तिथं नावानं आमच्या मार्केट होतय जाम जाईल तिथं नावानं नुसत्या मार्केट होतय जाम जाईल तिथं विश्वनाथ मस्कर नावानं मार्केट जाम त्या दरम्यान दहिसर गावचे अवी भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात धावा 13, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 5, एकंदरीत 2 षटकानंतर 18 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आज या खेळपट्टीवरती कदाचित पॅसेज काही जे असतील जिथनं गोलंदाजांना मदत पाहायला मिळते त्या कारणास्तव धावा कमी होत आहेत. कारण की जेव्हा सुरुवात पाहिली होती स्पर्धेची फलंदाज हवी होताना आपल्याला पाहायला मिळत होते मोठे फटके नक्कीच आपण सातत्यानं पाहत होतो, परंतु आज गोलंदाज हवी झालेत आणि इकॉनॉमिकल स्पेल सातत्यानं गोलंदाजांचे पाहायला मिळतात. मनोहर देसले गोलंदाजी ट्रॅकवरती षटक 3रं हाताळण्यात आलंय. नागावगाव एंड करून जोरापड ह्या गोलंदाजाला पाहू शकाल. पंतांकडनं देखील काहीसे सिग्नल दिले जात आहेत. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे, दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहेत. चला वेळ आपण खर्च करू नका. होमग्राऊंडवरती आपण खेळतात. बरेचसे प्रेक्षक मॅच एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी आलेत. पहिला चेंडू समोरच्या दिशेला, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल. टॉप ऑर्डर डासलली आता मैदानाच्या आतमध्ये सतीश म्हात्रे आणि पुष्कर काठे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दाबाला सावरावं लागेल या दोघांना देखील, कारण की ते पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. संघ थोडासा अडचणीत आहे. चांगला चेंडू खोलात टाकलेली लेंथ आपण पाहू शकाल. बदल आलीत ते नव्हतं, त्या कारणास्तव फलंदाज बाद झालेत. आपण नेहमी म्हणतो की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि खेळत असताना फलंदाजचा फुटवर्क या गोष्टी गरजेच्या असतात. नागावगाव प्रीमियर लीगमध्ये दमदार कार्य राहिलं होतं ते मनोहर देसले आता गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू काय लाजवाब गोलंदाजी होते. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि सलग 2 चेंडू 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज रनरअप राहिला होता मनोहर देसले यांचा संघ आणि तो आता गोलंदाजी करतोय. जे आज पूर्ण दिवसभर फॉर्म ह्या गोलंदाजासोबत राहिलाय, चर्चेत राहिला हा खेळाडू. आज इथे लाऊड अपील, पंचांचा बोक आकाशाकडे, फलंदाज बाद, पायथीच्या स्वरूपामध्ये बाद. यस, गतवर्षी ज्या प्रेक्षकाला लक्की ड्रॉची बाईक मिळाली होती, ईशान म्हात्रे. यस, आता पुन्हा ते चिठ्ठी काढतायत. लक्ष आहे त्यांच्याकडे सगळ्यांचं, कारण की 11 पारितोषिकं आहेत लकी ड्रॉमध्ये. इथे अगदी अंतिम रात्रीमध्ये लकी ड्रॉ ह्या ठिकाणी ओपन केलं जाईल आणि नशीबवान विजेते, परंतु ते नशीबवान विजेते इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. आपण आज चिठ्ठी काढाल आणि शेवटच्या रात्रीमध्ये इथे जर उपस्थित नसाल तर ते चालणार नाही आहे. चिठ्ठी आपल्यासोबत ठेवायची आणि अंतिम रात्रीमध्ये यायचं.
चला जाऊया ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी, फक्त 2च धावा खर्च केल्यात मनोहर देसले. दमदार गोलंदाजी, ग्राउंड ॲडव्हान्टेज आपण त्यांचा पाहतोय. इथे देखील बॅट अँड पॅडमधनं बॉल निघून जाईल, लाईन मिस केली पुन्हा एकदा आणि डॉटने ह्या षटकाची झाली सांगता. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि धावा धावपळकरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 20. लॉस ऑफ 4 विकेट. 3 षटकानंतर मात्र फक्त 20 धावा आणि 3 गडी देखील गमावलेत. यो नारिवलीवाला अरे कोंदरे गाला, यो नारिवलीवाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर या ठिकाणी आदरणीय जितेंद्र घोरपेकर यांना विनंती करून आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार, जनक, निर्माते, उद्घाते आदरणीय विश्वनाथ दादा म्हस्कर यांच्या शुभ हस्ते अशुभ सन्मान केला जाईल. जितेंद्रजी घोरपेकर आमचे अतिथी मॅन फ्रॉम नारिवली यांना आपण करतोय सन्मानित. सन्मान होतोय, स्क्रीनमध्ये बघू शकाल आपण. विश्वनाथ दादा म्हस्कर यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री जितेंद्रजी घोरपेकर. तर सेकंड स्पेलमध्ये वन सेकंड विकास पाटील यांना आपण पाहतो. भक्ती एंटरप्राइजेसचे अरुणजी गोरपेकर यांच्याकडनं श्रीनाथसाठी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आपण पाहतोय. कॅश प्राईज भरपूर लावण्यात आले, परंतु तशा पद्धतीची कामगिरी सध्या तरी पाहायला मिळत नाही. या होमग्राऊंडवरती नागाव संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात पाहुणा संघ, नावपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप चांगली ही स्पर्धा. आणि ही स्पर्धा आणखीन लोकोत्तर कशी होईल. आयुष 11 नागाव आज ह्या नावानं हा संघ खेळत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दमदार कामगिरी, आणखी ह्या क्रीडांगणाच्या प्रत्येक कोण्याशी वाकीफ आहे हा संघ, अभ्यास आहे या खेळपट्टीचा क्रीडांगणाचा आणि नक्कीच त्याचे ॲडव्हान्टेज घेत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये लक्की ड्रॉ आपण पाहतोय, अगदी फ्री ऑफ कॉस्ट. कोणी या आणि ते कुपन काढा आणि लक्की ड्रॉचे मानकरी आपण बनू शकता. कारण की लकी ड्रॉचा विचार केला तर बरीचशी पारितोषिकं, 11 पारितोषिकं आहेत. चांगला चेंडू, अतिशय चांगलं ड्राईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळतं, परंतु डीपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत सिंगलच कंप्लीट होत असताना विकास पाटील जो वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक पूर्ण करतो आणि संघाच्या वतीनं हे 4थं षटक पाहायला मिळतंय. धावपळकावरती फक्त 24 धावा. सुरुवात 13 झाली होती, असं वाटलं होतं की सहजगत्यात 50च्या पुढे धावसंख्या होईल, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळाले. ऑन साईडला पुन्हा एकदा स्क्वेअरलेग पंचांच्या अगदी बाजूनं हा बॉल मागे ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. मंदाजी म्हस्कर यांच्याकडनं बालकृष्ण पाटीलसाठी प्रत्येक झेल, बालकृष्ण मडवी यस त्यांच्यासाठी प्रत्येक झेलला 500 रुपये. 11 जे आपण लकी ड्रॉसाठी पारितोषिकं पाहतो, ज्यामध्ये एक फ्रीज असेल, त्यानंतर आपण कूलर पाहू शकाल, स्पायसिकल सायकल देखील आहे. ते देखील अपील आपल्याला पाहायला मिळतं, परंतु अपिलामध्ये उत्साह होता. पंच देखील माहीत होतं की जास्त आता प्रेशर आपल्यावरती क्रिएट करण्याचं काम सध्याच्या घडीला नागाव संघ करतोय. आज गुरुनाथ बोराडा यांनी पुरस्कृत केलेला हा आयुष 11 संघ खूप दमदार कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढील चेंडू, इथे देखील डॉट बॉल. हवी तशी बॅटिंग खरं तर पाहायला मिळत नाही, कारण की सुरुवात जशी राहिली होती त्यानंतर टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाले.
आणि संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतं. अगदी बरेचसे चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले, कारण की पहिल्या षटकानंतर जवळजवळ आपण विचार केला तर 7 ते 8 चेंडू डॉट पाहायला मिळाले. इथे समोरच्या दिशेला उडवला बॉल ओव्हर द बॉलर हेड, परंतु डीपमध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी देखील दोन्ही फलंदाज पलटत आहेत. अतिरिक्त ही धाव मी म्हणेन ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आता धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक एक धाव महत्त्वाची असते आणि क्रिकेटमध्ये एक एक धावेसाठी घामा घालावा लागतो आणि ते करत असताना 28 धावा. षटक या ठिकाणी चौथं देखील पूर्ण झालं आहे आणि 4 षटकानंतर 28 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रति षटकामागे 7.0 अशी सरासरी गाठत असताना प्रथम फलंदाजी करत असताना नवापाडा संघ. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटला सुरुवात होईल, जिथे वाकलन आणि त्यांच्या विरोधात नागाव संघ होमग्राऊंडवरती खेळत असताना नागावचा रेग्युलर संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि विरोधात वाकलन हा संघ असेल. तर पाण्याची माग केली जाते, पाणी लवकर मैदानात घेऊन जायचं आहे आणि रेग्युलरचे दोन्ही जे संघ आहेत जे नंतर खेळणार आहेत त्यांना विनंती की आपले संघनायक लगेचच या ठिकाणी दाखल करायचे आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यस, जो संघ उपस्थित असेल आणि एखादा जर उपस्थित नसेल तर उपस्थित टीमला आपण टॉस विन घोषित करतो आणि दोन्ही उपस्थित नसतील तर बॉल आपण कमी करतो, याची दक्षता घ्यायची आहे. यस, नागाव संघाचा कॅप्टन आलाय तर टीम वाकलन आपला कॅप्टन लगेचच आपण पाठवायचं. यस, नागाव संघाचे आणि वाकलन संघाचे दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेत. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू, तोपर्यंत आपलं नक्कीच या ठिकाणी आगमन करून घ्या. तुमचे आयोजनकर्ता आहेत, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करत असताना मैदानाच्या आतमध्ये देटोरचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण संजय पाटील यांना पाहतो. डिसिजन रेफर झालाय रनआउट साठी. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत ठिकाणी कदाचित हॅमस्ट्रिंग की पाहायला काहीशी दुखापत जाणवते, फारशी गंभीर नसावी अशी अपेक्षा आपण बाळगू. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरे पंच आपण कंट्रोल रूम मध्ये या आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये स्प्रे घेऊन जा. चला तिसरे पंच या, आमचे बाणी सर असतील, सोरकादे सर असतील, जे ऑफिशियल पंच ठाकूर सर असतील तर या. रनआउटसाठी डिसिजन रेफर झालाय आणि सध्याच्या घडीला गावचा संघ खेळतो, त्या कारणास्तव आयोजनकर्त्यांना देखील निश्चित आता तिसऱ्या पंचाच्या दिशेने जावं लागतं, अन्यथा नॉट आउट. यस, पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पोहोचलाय सुरक्षित आणि धावा जरूर या ठिकाणी 2 पूर्ण झाल्यात आणि 30 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती मात्र अगदी वेगानं दौड लावली होती, रिस्क घेतली होती आणि 2 धावा कंप्लीट केल्या. हे 2च्या मदतीनं 30 या आकड्यावरती आता संघ मजल मारत असताना षटकातील चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू अजूनही शेष आहेत. या 5 बॉलमध्ये मी म्हणेन 2 जर मोठे फटके आले ना तर एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल, जेणेकरून गोलंदाजांसाठी हे बॅकअप असेल. कारण की किमान 40+ जर धावा झाल्या तर गोलंदाज आपल्या कौशल्याच्या जोरावरती मॅचमध्ये अगदी फाईट बॅक करू शकतात, परंतु त्यासाठी 40+ बॅकअप हे गरजेचं आहे. क्रॅम्प आले होते त्या ठिकाणी संजय पाटील यांना आपण पाहतोय. एक उत्कृष्ट गायक, नेहमीच त्यांचा ऑर्केस्ट्रा चर्चेत राहतो, अनेक ठिकाणी आपण पाहतो त्यांना. चांगला चेंडू, चांगला चेंडू, एकदम अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. यस, तिन्ही बंधू आमचे श्रीनाथ पाटील असतील, संजय पाटील आणि अभिमन्यू पाटील. यस यस, शायर कवी आहेत ते, त्यांची नक्कीच आम्ही देखील मैफिल ऐकली आहे. बायांचे गाणी ज्याला आपण म्हणतो ते गीत आपल्याला नक्कीच ऐकायला मिळत आहेत. इथे देखील समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड स्क्रीनला धडक देणारा हा सुरेख चौकार. दादा गोरगरिबांचा वाली, पांडुरंग संते किंगमेकर भारी.
माझी नगरसेवक आहे भारी विश्वनाथ दादाची आवड भारी विश्वनाथ दादाची आवड भारी दादा गोरगरिबांचा वाली पांडुरंग संते किंगमेकर भारी माझी नगरसेवक आहे भारी विश्वनाथ दादाची आवड भारी अरे कोहिनुरी सावकाराला अशाच मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे ती नवापाडा टीमला आणि आता त्या अपेक्षेची पूर्ती केली जाईल का. एक चौकार तर आलाय सलग कामगिरीसाठी पारितोषिक भरपूर लावलं होते सन्माननीय नगरसेवक सुरेशजी जोशी आणि ते डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला अगदी पुढे सरकत डान्सिंग डाऊन दी षटकार टोकलाय आणि ज्या मोठ्या फटक्यांची आशा अपेक्षा वर्तवली होती ते मोठे फटके सतीश मात्रे आता खूप उशिरा का होईना परंतु दाखवत असताना धावा धावपळ करते या षटकारच्या मदतीनं 40 धावा. जरी घातला कोणी किती घेरावं मानत नाही बाई होत असताना ते टोरमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करायला हवी ते करत असताना पुन्हा पुढे सरकलेत परंतु आता लेंथमध्ये परिवर्तन दाखवलं. झेलची संधी आणि सुपर झेल काय झेल पकडलाय बालकृष्ण मडवी. कॅश प्राईज मला तरी वाटतं बालकृष्ण मडवींसाठी होतं. भानुदासजी मस्कर याच्याकडनं एका झेलसाठी बालकृष्ण दादासाठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं ते जरूर त्यानं कमावलंय असं आपण म्हणू शकतो कारण की झेल त्यानं मात्र सुरेख पकडला. अगदी तो वेगानं धावला बॉलपर्यंत आणि पोचून एक सुरेख झेल त्याने संपन्न केला. माणसं कमावली किती कमावली करती हृदयातून सलाम दोस्त गरीबो का आहे मना मनात ठाम अरे जाईल तिथं नावानं नुसत्या मार्केट होतय जाम जाईल तिथं विश्वनाथ मस्कर नावानं मार्केट जाम जाईल तिथं नावानं नुसत्या मार्केट होतय जाम जाईल तिथं विश्वनाथ मस्कर नावानं मार्केट जाम. थँक्यू. तर आवाज आपण जर बघितला तर ऐकला तर आवाज नारिवलीचा आवाज आहे. विकास पाटील यांचा आवाज. अत्यंत टॅलेंटेड असे सिंगर आहेत यांनी हे गाणं गायलेलं आहे. सध्याच्या घडीला आगरी कोळी समाजातील बरेचसे नवतरुण बरेचसे गायक आपल्याला पाहायला मिळतात जे सातत्यानं आपली एक वेगळी छाप या विश्वामध्ये देखील सोडत असताना सध्याच्या घडीला आगरी कोळी कुठेही मागे नाहीत. आपण पाहू शकाल सातत्यानं अनेक क्षेत्रामध्ये जे पुढे अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतात मग क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आवर्जून आपल्याला प्रत्येकाची उंच भरारी सध्या तरी पाहायला मिळते. डाव पहिला या ठिकाणी संपलाय आणि बॅटिंग करत असताना नवापाडानं बनवल्या त्या धावा धावपळकरती 42 लक्ष मापक आहे. 43 धावसंख्येचं कंपल्सरी ह्या ग्राउंडवरती 43 धावा बनवणं इतकं सोपं नसेल कारण की जर गोलंदाजी भेदक झाली तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत आपल्याला पाहायला मिळेल. तर लगेचच आपण वळणार आहोत टॉस बॉक्सच्या दिशेनं जिथे आमचे दोन्ही संघनायक उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर बिग फाईट मॅच नागाव आणि विरोधात वाकळण. जित भोईर यस जित भोईर या आपण आज संघनायकाची भूमिका पूर्ण करत असताना आपण ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जित भोईर ह्याला आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट होम ग्राउंडवरती रोहित पाटील अँड कंपनी सूरज मडवीला आपण पाहू शकाल आज ते नेतृत्व करतायत. आज लीगचं पर्व देखील नागावचं राहिलं आणि रोहित पाटील अँड कंपनीनं तिथे बाजी मारली. अगदी स्ट्रॉंग त्यांचा संघ होता आणि त्या पद्धतीचा खेळ देखील राहिला आणि रनरअप संघ मनोहर देसले यांचा रनरअप संघ राहिला होता आणि आज देखील त्यांचीच चांगली कामगिरी त्या पाहायला मिळाली. तर जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. टॉस देखील करू रेग्युलर फॉर्मॅटला होईल सुरुवात आणि एका बाजूनं जर आपण विचार केला तर जो सध्याच्या घडीला संघ खेळतोय अर्थातच आयुष 11 नागाव संघ ज्या संघाला विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 5 षटकामध्ये 43 धावा. त्या ठिकाणी टॉससाठी मी इन्व्हाइट करेन नारली गावचे माजी सरपंच परेजी ठक्कर त्याचबरोबर राम भोईर जे माजी उपसरपंच होते विनंती करेन या दोन्ही व्यक्तींना की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. वाकणचे कॅप्टन लवकरात लवकर या. नागावचे कॅप्टन याकडे उपस्थित आहे. बघा सेकंड इनिंगचा पहिला चेंडू जर पडला तर वाकणचे कॅप्टन इथे नाही आले तर नागावच्या कॅप्टनला टॉस विन असं जाहीर करण्यात येईल. त्यामुळे वाकणच्या कॅप्टननी लगेचच या
रेग्युलर फॉर्मॅटची मॅच असणार आहे. आज या दरम्यान आपण आधी सन्मान करणार आहोत. परेशजी ठक्कर साहेब नारळी गावचे माजी कार्यकुशल कार्यसम्राट सरपंच म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि बघा एक सुंदर अशी मूर्ती विठ्ठल रखुमाईची सुंदर मूर्ती देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. यंदा दादांनी काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला आणि उजव्या बाजूला आपण टेबलवरती बघू शकाल बाळकृष्णाची मूर्ती आहे, गणपती बाप्पाची मूर्ती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला ती दिसते. त्याचबरोबर आदरणीय राम भोईर यांनाही विनंती करेन. तर पंडित गोरपेकर, आत्माराव गोरपेकर, त्याचबरोबर दीपक गोरपेकर आणि वाल्मिक साळुंके नारळी गावची सगळी मंडळी या ठिकाणी येते. त्यांचंही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर राम भोईर यांचा सन्मान या मंचावरती होतोय. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विश्वनाथदादा म्हसकर यांच्या शुभ हस्ते. नवनाथ साळुंके ते या ठिकाणी आहेत. ते आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करू. या परेशजी ठक्कर साहेब या दोन्ही कॅप्टन या आपण आणि टॉस बघून घ्या एकदा. आयोजन कमिटीमध्ये ज्यांची फार मोठी भूमिका, एका बाजूला मोतीराम पाटील नागावचे त्यांचं चित्र, दुसऱ्या बाजूला नवनाथ साळुंके. कॉल कोणाचा असेल? वाकांचा. कॉईन दाखवा. हे बघा मोतीराम पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नवनाथ साळुंके. ही एवन जोडी सध्या चर्चेमध्ये. नवनाथ साळुंके कॉल केलाय आणि आलेला आहे मोतीराम पाटील. तर मान्यवर विनंती असेल आपण स्थान बनवायचं. सूरज टॉस जिंकलाय. डिसिजन काय सांगशील सूरज? याच मैदानावरती राष्ट्रवादी चषक उचलला होता, तुमचंच मैदान आहे. इथे खेळताना जो अनुभव मागच्या टुर्नामेंटमध्ये घेतला आहे तो जबरदस्त राहिला आहे. काय सांगशील या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करताय? कशा पद्धतीने प्लॅनिंग असणार आहे, कशा पद्धतीने खेळ असेल, तो कॉन्फिडन्स असेल का मागच्या स्पर्धेचा? नक्कीच कॉन्फिडन्स असू, परंतु आमची आता NPL झाली. दिवसभर थकलो आहे आम्ही, 2 दिवस खेळून आणि भरपूर ऊन घाला आहे. तरी पण आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. बघा दिवसभर खेळलेले आहेत भरपूर. आज धुळीवंदन होती, सगळ्यांनी मजा केली आहे. पण काही जण असेही असतात की अख्खा दिवस खेळल्यानंतर संध्याकाळी येत नाही, काही जण झोपले असतील. तुझ्या टीममध्ये असं काय आहे की सगळेजण इथे असतील, सेम स्क्वॉड असणार आहे? हां, सेम स्क्वॉड असणार आहे. स्पर्धेविषयी काय सांगशील? विश्वनाथाची स्पर्धा, नेहमीची स्पर्धा तू खेळत आलेला आहे. या स्पर्धेविषयी 2 शब्द आणि दादांविषयी 2 शब्द. स्पर्धा म्हणजे ॲक्च्युली आमची एंट्री नव्हती, आम्ही थोडा बॅकफुटला होतो म्हणून आम्ही एंट्री टाकली नव्हती. आणि 2-3 दिवस अगोदर समजलं की तुम्हाला एंट्री भेटली. आगासन संघ होता, त्यांच्या जागेवर आम्ही खेळायला आणि दादाने आम्हाला खेळायला बोलवलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि आयोजन खूप चांगलंच आहे आणि नेहमी आयोजन खूप चांगलंच असतं त्यांचं. वाकण टीमविषयी काय सांगशील? किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यांची बॉलिंग बॅटिंग दोन्ही पण आहे आणि आमच्याकडे पण आहेच, पण आम्ही नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न, आजच्या काही मॅचेस एकतर्फी होत आहेत. वाकण आणि नागाव ही मॅच रोमांचक होईल का? प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त बॅटल असेल का? नक्कीच. थँक्यू. हे होते सूरज मडवी. टॉस नागावने जिंकले, प्रथम फिल्डिंग करणारे इन्व्हाइट केले वाकण टीमला बॅटिंगसाठी. आपण थेट जाऊया इथून कॉम्बॉक्समध्ये. तर काही सन्मान आहे ते आपण कव्हर करतोय. तर वाकणचे दिनकर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचंही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर रुपेश पाटील यांना मी विनंती करेन आपण या नारळी गावचे यांना आपण करूया सन्मानित. यानंतर अरुण गोरपेकर यांनाही विनंती करेन आपण देखील या. अशोक म्हसकर आणि त्याचबरोबर नवनाथ साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर अरुणदादा गोरपेकर यांनाही विनंती करेन आपण देखील या. अरुण गोरपेकर माजी क्रिकेटपटू यांचा सन्मान. त्याचबरोबर बाजीराव चौधरी यांनाही विनंती करेन आपण देखील या. दरम्यान अरुण गोरपेकर यांचा सन्मान या मंचावरती होत असताना
तर बाजीराव चौधरी यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. यानंतर स्वप्नीलजी चौधरी आपण देखील या. स्वप्नील चौधरी यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. स्वप्नीलजी चौधरी यांचा सन्मान अशोक मस्कर यांच्या शुभ हस्ते होत असताना यानंतर नागावचे आदरणीय बंडू मडवी यांना विनंती करेन या आपण आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. बंडू मडवी नागाव यांचा सन्मान आपण करतोय अशोक मस्कर यांच्या शुभ हस्ते. तर टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलं एकूण 42 धावांचं 43. तर पहिले षटक केवळ 2 धावांचं राहिले. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. षटक क्रमांक दुसरं घेऊन उमेश जाधव. सलामीवीर बाळाराम पाटील आणि गणेश पाटील. नागाव चेसिंग करतोय. एकूण धावा चेस करायच्या त्यांना 43. ऑन साईडला खेळतायत. टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने चालला. फिल्डर धावत आहेत. चेंडू या ठिकाणी सीमा पार येतोय. आज चौकार. आयुष 11 नागाव संघ खेळतोय. आदरणीय गुरुनाथ बोराडे जे बाळेगावचे आहेत त्यांच्या वतीने हा संघ पुरस्कृत केलाय आणि त्यांच्या वतीने लगातार लागोपाठ 3 षटका ठोकल्यास 3000. तर नवापाडासाठी बक्षीस. सामना जर जिंकला तर आदरणीय सुरेशजी जोशी साहेब यांच्याकडून 25,000 रुपये. सलग 3 षटकारांना मगाशी आपण बघितलं 11,000 होते. 3 चौकारांना 5,000 होते जेव्हा ते बॅटिंग करत होते. तो उमेश सह्या स्टार्किंग इनला बॅट्समन त्या ठिकाणी आपण बघतोय गणेश पाटील. उमेश तयार. ओव्हर द विकेट. ओहो ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला गेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने आणि या दरम्यान अंपायरचा इशारा चौकार. मनात ती घुसणार 0306 नंबरची गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी. दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी. मनात ती घुसणार 0306 नंबरची गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मत
थँक्यू. बॅक टू बॅक 4 डॉट खेळल्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. काय कमबॅक आहे मैदानावरती. ओ हो हो आणखीन एक लाजवाब. व्हॉट अ शॉट. 4 धावा. मला आठवतंय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई च्या मैदानावरती जी मॅच झाली होती. आगासनचे बाळाराम बेडेकर सलग 4 का 5 चेंडू डॉट फेस केले होते, पण शेवटला मॅच त्यानेच फिनिश केली. मगाशी आपण बघितलं शिवाजी काटेचे त्यांनी डॉट चेंडू फेस केले. या दरम्यान नावळीचे बाळकृष्ण पाटील यांचं आगमन होते. विनंती करेन या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. तर नावळी संघाचे उत्तम मुकादम यांचे आगमन झाले. या आपण तर बाळकृष्ण या ठिकाणी इथं आहेत. आणि बघा बॅक टू बॅक 4था चौकार. अहो दरवाला येते परवानी क्रिकेटचे सामने होती नावानी 11 मार्च वाढदिवसाच्या दिनी सजून जाई सारी धरणी. थँक्यू. सलग 4 डॉट आणि पुढचे 4 चेंडू सीमारेषे बाहेर. सलग 4 चौकार. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. तर गुरुनाथजी बोराडे यांच्याकडनं सलग 3 षटकार आला. 3000 रुपये. पण या दरम्यान गणेश पाटीच्या गाईचा अंत. 4 चौका ठोकल्यानंतर चांगलं कमबॅक मैदानावरती उमेश जाधवचं. जाता जाता इथून एक विकेट प्राप्त केले उमेशने. जो नवनाथ तालुके आहे खंबीर मोतीराम पाटीलची साथ खरोखर. अरे सोबतीला आहे आवेश मस्कर पाठीशी उभा मित्र परिवार. रायगड क्रिकेट समालोचक सल्लागार शान मानिती लोक तमाम. राजा एकटाच लढतोय मोठे मनाचा गर्व नाही गुमा. अरे जाईल तिथं नावानं नुसत्या मार्केट होतय जाम. जाईल तिथं विश्वनाथ मस्कर नावानं मार्केट जाम. जाईल तिथं नावानं नुसत्या मार्केट होतय जाम. क्या बात है, क्या बात है रंगनाथ. गुड जॉब रंगनाथ असल्यानंतर स्पर्धेमध्ये रंग चढतो. आणि रंगनाथने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आपल्या नृत्य अभिनयाने. नृत्य आविष्कार नेहमीच करत असतो आणि वेगवेगळ्या स्टेप त्याच्याकडे आहेत. असं नाही की तो एकच स्टेप मारतो. आणि स्टॅमिना जबरदस्त आहे. दमत कधीच नाही. सांगा त्याला 2 वाजेपर्यंत नाचायचं आहे, 3 वाजेपर्यंत नाचायची तयारी त्याची. आणि मेन म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असते. कधी कुठेही तो थकल्यासारखा वाटत नाही. ओ कट केलाय पॉइंटच्या वरून. येतोय चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ आणि गेलाय पार. येतोय हा चौकार. रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार. रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार. आहे तो सल्लागार. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. 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 थँक्यू डीजे. थँक्यू रंगा. आणि हा 250वा चौकार. काय जबरदस्त नृत्य सादर केलं. दरम्यान दिनकर पाटील साहेब व संदीपजी मात्रे यांचं आगमन झाले जे वाकळांचे आहेत. मी विनंती करतो त्यांना आपण मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 250वा चौकार फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून या सगळ्या डिटेल्स आम्हाला मिळत आहेत. तर नवनाथ सावंगे याचकडून रंगनाथला 500 रुपये. क्या बात है रंगनाथ. मेहनत रंग लाई. अभी तो शुरुआत है भाई. पिक्चर अभी बाकी है. भरपूर नाचायचं आहे, भरपूर रात्री गाजवायचे आहेत. 500 जमा आहेत इथे. येऊन घेऊन जा नवनाथ. आपण नवनाथ सावंगे आपण बालकृष्ण यांना विनंती करेन जे नावळीचे आहेत संघनायक त्यांच्या शुभ हस्ते रंगनाथ यांना 500 रुपये. आता हे 500 रुपये रंगनाथला आणखीन उत्साह देतील, ऊर्जा देतील.
आणि बघा लकी ड्रॉचे कुपन या ठिकाणी भरण्याचं काम सुरू आहे. प्रेक्षकांनी त्वरा करा, घाई करा. एकूण 11 बक्षिसं देण्यात येतील या ड्रॉच्या माध्यमातून. त्यामध्ये सायकल, मिक्सर, कूलर, फॅन व इतर काही बक्षिसं तुमच्यापर्यंत आम्ही लवकर ती यादी देऊ. आणि विनामूल्य, लक्षात असू द्या, कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. तर 22 जावा धावफलकावरती. हो वेगवान चेंडू, तेज तर्रार नागेश पाटील त्या ठिकाणी. पहिलं षटक नागेशाने केवळ 2 धावांचं टाकलं. या ओव्हरची सुरुवात 2 डॉटने केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 डॉट होते, या ओव्हरमध्ये 2 डॉट. म्हणजे आत्तापर्यंत या 2 स्पेलमध्ये आपण बघितलं तर दुसरा स्पेल सुरू झाला आहे. म्हणजे 6 चेंडू डॉट फेकलेले आहेत 8 चेंडूमध्ये. यापेक्षा चांगली गोलंदाजी काय असू शकते. सुपर बॉलिंग बाय नागेश पाटील. हा देखील मागे कॉन्फिडंटचा अपील, पंचांनी अपील स्वीकारलंय. फलंदाज बाद मैदानावरती त्या ठिकाणी बाद होतं तो म्हणजे बाळाराम पाटील. ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा जय जयकार. दोस्त गरीबो का समाजसेवक मनान आहे खंबीर. ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा जय जयकार. दोस्त गरीबो का समाजसेवक मनान आहे खंबीर. नारिवली गावाचा गाजतया नाव विश्वनाथ शेठ मस्कर. नारिवली गावाचा गाजतया नाव विश्वनाथ शेठ मस्कर. तर न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी येतोय उत्तम पाटील. एकूण विकेट 2 गमावलेले आहेत मैदानावरती. आपण बघता टार्गेट 43 आहे. त्याचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी खराब झाली, पण त्यानंतर चांगलं कमबॅक झालं. पण आता पुन्हा एकदा नवाबाडा संघ या मॅचमध्ये कमबॅकचे संकेत देतोय. त्यामागचं कारण नागेशची या रात्रीमध्ये आग ओकणारी ही गोलंदाजी भेदकता आपण बघतो त्याच्या बॉलिंगमध्ये. तर गुरुनाथ पाटील याचकडून उत्तम पाटील यांनी 2 षटकार ठोकल्यास 500 रुपये देण्यात येतील. सलग ना, सलग. कसेही मारले तर एवन जोडी चंद्रकांत पाटील आणि गुरुनाथ पाटील याचकडून 500 रुपये देण्यात येतील. उत्तम पाटीलने जर 2 षटकार मारा, कधीही मारा, बॅक टू बॅक नाही मारे तरी चालतील, अशी ही अनाउन्समेंट आपल्यासाठी आहे. तर दहिसरचे सोमनाथ भोईर यांचे आगमन झाले. स्वागत आहे सोमनाथ भोईर आपलंही. हा देखील चेंडू यष्टाच्या मागे. काय बॉलिंग होते मैदानावरती. नागेश पाटीलने इम्प्रेस केले. वेगावरती स्वार आणि वेगाबरोबर ॲक्युरेसी आपण बघतायत. प्रभावशाली गोलंदाजी. अशा गोलंदाजीमुळे खरं तर मॅचमध्ये जिंकण्याचे चान्सेस नेहमीच वाढत असतात जेव्हा टोटल फार नसते धावफलकावरती. तर शरद भोई नारिवली याचकडून देखील उत्तम यांच्यासाठी 2 षटकार ठोकल्यास 500 रुपये. त्या दरम्यान आपण बघतायत आणखीन एक फलंदाज बाद होईल या ओव्हरमध्ये. आपण बघतायत आत्तापर्यंत एकही धाव नाही, 2 विकेट, 3 डॉट. हे षटक मेडन जाईल का हा प्रश्न आहे. 43चं टार्गेट आणि या टार्गेटचं संरक्षण करताना नवापाडा संघाच्या नागेश पाटीलने मात्र या मॅचमध्ये प्राण ओतलाय. या मॅचमध्ये नवापाडा संघाला कुठेतरी इथून मात्र चांगल्या स्थितीमध्ये आणलेले आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 13. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय सद्यस्थितीमध्ये 22, अजून 21 धावांची गरज येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. इक्वेशन स्क्रीनवरती दाखवत आहेत आम्हाला. कृष्णा मात्रे. कृष्णा मात्रे हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. कोण विसरेल फॉर्च्यून इव्हेंटने फॉर्च्यून कट्टा जेव्हा सुरू केला तेव्हा अनेक क्रिकेटपटूंना, अनेक दिग्गजांना, अनेक अपकमिंग क्रिकेटरला आपण बघितलं तर या कट्ट्यावरती आणलं. बघूया हे षटक जर मेडन झालं तर या स्पर्धेचे 5वं मेडन षटक असेल. नागेशकडे संधी आहे पण स्ट्राईकला बॅट्समन त्या ठिकाणी
विकास पाटील. बघूया विकास पाटील हे षटक मेडन. ड्राईव्ह केलाय, चेंडू बॅटवर आला नाही, व्यवस्थित गेलाय मिडॉनच्या दिशेने. 2 धावा जीवाच्या आकांताने पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने इथून मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. बॅकअप मिळते केवळ 2 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा. तिथे आपण बघितलं की विकेट नव्हती पण 4 डॉट होते. या ओव्हरमध्ये देखील 2 धावा. एकूण 3 षटकं संपल्यात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 24 आणि 19ची गरज आहे 12 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड 9.5 ठिकाणी दाखवतोय. बघूया मॅच अजूनही संपली नाही पण नागेश पाटीलचे 2 ओव्हर संपल्यानंतर आता प्रश्न असेल संघनायकासमोर की पुढच्या 2 षटकामध्ये 2 फ्रेश गोलंदाज कुणाला या ठिकाणी वापरतील. कारण नागेशप्रमाणे जर पुढची 2 षटकं गोलंदाजांनी 2 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली तर ती मॅच जिंकता येईल. अन्यथा नागेशने केलेल्या मेहनतीवरती कुठेतरी ते पाणी ओतल्यासारखं होईल. पण बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये 19 धावांचं संरक्षण हे गणेश क्रिकेट संघ नवापाडाला करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला 19 धावा चेस करायच्या आहेत. नागाव टीम घरच्याच मैदानावरती खेळतोय. हे त्यांचं घरचं मैदान आहे. 40+ संघाचं मैदान आहे. हे आझाद मैदान आहे. या मैदानावरती ते सातत्याने सराव करतात. या मैदानाचा पूर्णपणे अभ्यास त्यांच्याकडे आहे. या खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज त्यांना आहे आणि घरचे समर्थक भरपूर संख्येने आज नागावमध्ये आपण बघतायत. तर रेग्युलरच्या देखील मॅचेस रेग्युलरची देखील मॅच असणार आहे आणि आत्ताच आपण बघितले मागच्या मैदानावरती NPL सुरू होती नागाव प्रीमियर लीग. तिथे अंधार पडला तरी भरपूर संख्येने खेळाडू खेळताना दिसत होते. फायनल देखील अंधारामध्ये संपन्न झाली. आज ठिकठिकाणी होळीच्या निमित्ताने धुळीवंदनच्या निमित्ताने स्पर्धा होताना आपण बघितलेल्या आहेत. तर आपण 3 ओव्हरनंतर जर कंपॅरिझन केलं तर नवापाड्याच्या धावा होत्या 20 आणि इथे आपण बघतो धावा आहेत त्या 24. पण शेवटी चेसिंग करताना एक दडपण असतंच. प्रथम बॅटिंग करताना ते दडपण कुठल्याही संघावरती फारसं नसतं. डोळ्यासमोर टार्गेट नसतो, फक्त तुम्हाला बॅट फिरवायची असते, धावा जास्तीत जास्त करायच्या असतात. पण सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करताना ते मानसिक दडपण प्रत्येक टीमवरती आपण बघतोय. 12 बॉल 19ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर कृष्णा कीर तयार. फिरकीचे जादूगार. बघूया नागेश पाटीलने या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये केवळ 4 धावा दिल्यात आणि 2 फलंदाजांना बाद केले आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 7 डॉट फेकलेले आहेत. कृष्णा हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने आपण बघतोय ही 1 धाव येईल. या चुका टाळाव्या लागतील. नागेशने जी मेहनत केली आहे आणि ती मेहनत मात्र पुढच्या येणाऱ्या गोलंदाजांनाही करावी लागेल. या इनिंगचा पहिला वाईट चेंडू आहे. अन्यथा आपण बघितलं तर गोलंदाजी सुंदर झाली आहे. उमेशच्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या पण तिथून कमबॅक करून दिला पुन्हा एकदा नागेश पाटीलने. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. हो झेल होता. ड्रॉप झालाय तिथे. चुका मागात पडू शकतील. पुष्कर होते डीपमध्ये आणि बघा झेल सुटल्यानंतर येत आहेत 3 धावा तर आलेल्या आहेत आणि 4थी धाव देखील येईल. अजूनही चेंडू सापडत नाहीये. फार मोठी चूक. 4 धावा जिथे फलंदाज बाद व्हायला होता तिथे 4 धावा धावून काढल्यात आणि या 4 धावेने इक्वेशन आता बदलेल. एकूण धावा झाल्यात 29 आणि आता इथून विजयासाठी 14 धावांची गरज. 11 चेंडू 14. या 4 धावांनी आता मात्र नागावने कमबॅक केले. सोपं नसेल या धावांचं संरक्षण करणं. आयुष 11 नागाव संघ मैदानावरती खेळतोय. गुरुनाथ बोराडे पाळेगावचे यांनी या संघाला पुरस्कृत केले. अजित भोईर ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं. अजित भोईर इन ॲक्शनमध्ये आणि नक्कीच त्याची ती लढावृत्ती अगदी सुरुवातीपासून सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि काय मॅच यानंतर लागली आहे बघा. नागाव वर्सेस वाकण. नागाव जबरदस्त फॉर्मात आहे.
याच मैदानावरती राष्ट्रवादी चषक उचललेला आहे आणि आता वाकांच्या समोर आज संघ इन ॲक्शनमध्ये उपांत्य फेरीमध्ये आपण बघितलं तर याच मैदानावरती पराभूत केलं होतं, पण तो मागच्या पराभवाचा वचपा इथे काढला जाईल का बघूया. नेत्याने पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर त्यांना आणलेलं आहे. वळूया मॅचकडे. चेंडू शिल्लक आहेत 11. विजयासाठी हव्या धावा 14. उडवला यावेळेस मात्र फिल्डर त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षण अजित त्या ठिकाणी होते. या दरम्यान आपण बघतायत एकच धाव, केवळ एक धाव, 13ची गरज. चेंडू शिल्लक असतील 10 चेंडू 13 धावा विजयासाठी हे समीकरण मैदानावरती. मोठा फटका इथून आला, मॅच आणखी सोपी होईल, पण इथून नवापाडा संघाला या मैदानावरती प्रचंड संघर्ष करावा लागेल या 13 धावा रोखण्यासाठी. काय बाहेरून कोणी आवाज देऊ नका. फोकस डोळ्यावरती येतोय. इक्वेशन या ठिकाणी आम्हाला सांगतायत चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 10, 13ची गरज. चला वेळ जास्त घेऊ नका, मॅच जर इथं जाऊ देऊ नका. कृष्णा केर पुन्हा एकदा स्ट्राईकला बॅट्समॅन त्या ठिकाणी बघतो आपण विकास पाटील. पिचिंग लेग स्टंपवरती आहे. अंपायर या ठिकाणी वळत आहेत. दोन्ही हात समांतर करतात आणि सांगतात चेंडू अवांतर. वाईडने इक्वेशन सोपं होईल. चेंडू मात्र या ठिकाणी 10 आणि आता करायचे आहेत 12. हा देखील चेंडू विकेट किपरने सोडलाय. 1+1 वाईड बॉल. एकूण 2 धावा मिळतील. समीकरण आणखीन सोपं. आता 10 बॉल 10ची गरज. हे वाईट चेंडू, खराब केलेली फिल्डिंग आणि त्यामुळे आता हा सामना नागावसाठी सोपा होताना. सोपं काम नाही, केवळ एका दुसऱ्याने चांगली कामगिरी करून चालत नाही. हा चेंडू चांगलं कमबॅक. 2 वाईड आल्यानंतर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि विजयासाठी धावा हव्यात एकूण 10. तर बॉलिंग मार्ग कृष्णा तयार. ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका पत्करलाय. थर्ड अंपायरला रेफर केलंय. डिसिजन बघूया थर्ड अंपायर काय देत आहेत. बाद आहे, आउट आहे. बॅट हवेत होती बघा. ती बॅट त्या ठिकाणी ड्रॅग करणं फार गरजेचं होतं, पण ती झाली नाही. ती वरच राहिली आणि अशामुळे आपण बघतायत की इथे फलंदाज बाद होत आहे. दुसऱ्या धावेचा हा धोका कुठेतरी अंगलट आलाय आणि मैदानावरती फलंदाज बाद होत आहेत. आपण बघतायत श्रीनाथ पाटील. इक्वेशन उर्वरित आता मात्र आपण बघतायत चेंडू शिल्लक असतील एकूण 8 आणि विजयासाठी धावा हव्यात 9. 8 बॉल 9ची गरज. मागच्या मॅचमध्येही आपण कमी धावा बघितल्या. या मॅचमध्ये फार मोठी धावसंख्या झाली नाही आणि जिथे या स्पर्धेमध्ये आपण बघितलं की 4 मेडन ओव्हर पडल्यात, याचाच अर्थ की गोलंदाजी या खेळपट्टीवरती या स्पर्धेमध्ये खूप चांगली होताना आपण बघितलेली आहे. अर्धशतकाचा विचार केला तर बेळवलीचे राजेश गायकर यांनी पहिली 50 पूर्ण केली 40+च्या माध्यमातून. पहिली मेडन ओव्हर आपण बघितली समीर पाटील सोनारपाडा यांनी मानपाडाच्या विरुद्ध ती मेडन ओव्हर फेकली होती. दुसरी मेडन ओव्हर रवी म्हात्रे यांनी पूर्ण केली होती बालचे 40+मधून आणि तिसरी मेडन ओव्हर आपण बघितली कमलेश पाटील वडवली चेंज द गेम वडवली बीचा
वाडीकरच्या अगेन्स्ट स्पर्धेतील दुसरा अर्धशतक जितू पाटीलच्या नावावरती आपण बघितलं. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि हेच वाईट चेंडू मात्र फार वाईट असतात अशा क्षणाला. आता मात्र 4 चेंडू वाईट, एका बाजूला 4 डॉट फेकले गेले, 4 चौकार आपण बघितले आणि 4 वाईड आपण बघतोय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल कठीण आहे, नाही पकडता आलाय, चेंडू गेलाय. ओहो, डायरेक्ट हिट नाही झाला. या दरम्यान 2 धावा जलद गतीने पूर्ण केल्यात आणि अशा प्रकारे या 2 धावेने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती एकूण 37. विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज, 43चं टार्गेट आणि चेंडू शिल्लक असतील एकूण 7. हे षटक काही संपायचं नाव घेत नाही आहे कारण तब्बल 4 चेंडू वाईट फेकलेले आहेत आणि बघूया इथून जवळजवळ 10 चेंडू टोटल फेकावे लागतील. आतापर्यंत 9 चेंडू डिलिव्हर केलेले आहेत, त्यामधले 4 चेंडू वाईड आहेत. तर 7 चेंडू 6ची गरज. नागेशने जी बॉलिंग केली आहे तशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती, पण प्रत्येक वेळी प्रत्येकजण तशीच कामगिरी करेल हे काही क्रिकेटमध्ये घडताना आपण बघितलं नाही. कारण नागेश त्याला खरं तर आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये 2च धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा. आज त्याची लाईन लेन अत्यंत चांगली होती, फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलं होतं. बॅक टू द बॉलर, येतोय हा डॉट बॉल. षटक संपलेलं या ठिकाणी 4थं इक्वेशन. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज मैदानावरती. आयुष 11 नागाव 40+ टीमला या संघाचे पुरस्कर्ते गुरुनाथजी बोराडे मॅन फ्रॉम बाळेगाव यांनी पुरस्कृत केला संघ. स्क्रीनमध्ये दाखवतात आम्हाला कृष्णा म्हात्रे. 7 चेंडू 6ची गरज आहे. समीकरण सोपं वाटतंय आणि नक्कीच पण काही घडू शकतं. शेवटी क्रिकेट आणि नाईटमध्ये बऱ्याचदा आपण अशी उलटफेर बघत असतो. याच स्पर्धेमध्ये आपण रेग्युलरच्या माध्यमातून बघितलं की हेदूडने टीमने 6 बॉल 8 धावांचं संरक्षण केलं होतं आणि मेडन ओव्हर फेकली होती रोहितने आणि केवळ 2 रन जे आले होते लेग बायचे आले होते. त्यामुळे काही घडू शकतं, पण बघूया अखेरचं षटक कोण घेऊन येतो त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आणि रोहित म्हात्रे जयदूडने एचे खेळाडू आहेत ज्यांनी 50 केली आणि मेडनवरही फेकलेली आहे. ते देखील आपण बघितलं तर अर्धशतक दहिसरच्या अगेन्स्ट 21 बॉलमध्ये 51 केल्या होत्या. चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. 6 बॉल 6ची गरज. यानंतरची जबरदस्त बॅटल नागाव रेग्युलर वर्सेस वाकण रेग्युलरमध्ये. टॉस जिंकलेला आहे तर म्हणजे नागावने फिल्डिंग करणार आहेत आणि वाकणला इन्व्हाइट केले आहे बॅटिंगसाठी. त्या बॉलिंग मार्कवर सतीश उर्फ बबलू तयार होत आहेत. तर 6 बॉल 6 धावांचं संरक्षण. जय गणेश क्रिकेट संघ नवापाडाला करायचं आहे. दुसऱ्या बाजूला आयुष 11 नागाव 40+ला 6 धावा कंपल्सरी करायचे आहेत. बबलू तयार. स्ट्रायकिंगला बॅट्समन त्या ठिकाणी बघतो आपण विकास पाटील. वेळ जास्त घेत आहेत. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र संपर्क नाही झाला व्यवस्थित. डॉट बॉल. असेच डॉट बॉल इथून निरंतर फेकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील तरच नवापाडा संघ या मॅचमध्ये विजय प्राप्त करू शकतो. 5 बॉल 6ची गरज. स्ट्राईकला बॅट्समन विकास पाटील, नॉन स्ट्राईकला राजू मडवी. 5 बॉल 6.
हा देखील पण दिशेपासून भरकटलेत. वाईट बॉलचा इशारा. आता 5 बॉल 5ची गरज. वाईट चेंडू या क्षणाला घातक ठरतील. इथून एक एक चेंडू मोजून मापून टाकावा लागेल. अचूक लाईन लेंथवरती टाकावं लागेल. फलंदाजांना इथून मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक. डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक आहे 4. करायच्या धावा 5 कंपल्सरी करावे लागतील. विकासशी संपर्क साधतायत राजीव मडवी. नागावचं अस्तित्व या मैदानावरती धोक्यात येऊ शकतं जर अशी फलंदाजी झाली. बघूया नागाव वर्सेस नवापाडा. चित्तथरारक सामना. 4 बॉल 5. हो हवेत झेलची शक्यता आणि झेल त्या ठिकाणी झालाय ड्रॉप. देव देता आणि कर्म नेता असं म्हणावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडला असता विकेट आली असती. दबाव वाढला असता नवीन बॅट्समन वरती. पण हा झेल ड्रॉप केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पुष्कर काटे आणि त्याचबरोबर अजित पाटील. फार कठीण झेल नव्हता. सोपा झेल होता आणि या क्षणाला अत्यंत महत्त्वाचा होता. झेल सुटला. इक्वेशन आता मात्र बदलते. 3 चेंडू 3 धावांची गरज. हो शॉट ऑफ लेन. आनंद जोशी. झेल ड्रॉप त्या ठिकाणी आपण बघतायत. आणि बघा दोघे धावतात एकत्र. एकाच्या मागे एक. जणू काय रेस लागली. आणि यावेळेस आपण बघतायत किती धावा मोजायच्या. या रन किती मोजायच्या. शॉट आहे. शॉट आहे. चला चला. आणि डगआउट मधून खाली का आले. नागाव पॅनल्टी लागू शकते. डगआउट मधून खाली नका येऊ. अंपायर एकच रन ही. आता 2ची गरज. शॉट आहे. दोन बॉल 2ची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. झेल हा देखील ड्रॉप झाला. चला फिल्डिंग लावा. 2 बॉल 2. अजूनही रहस्य कायम. विजेता कोण हा प्रश्न कायम. कंपल्सरी चेसिंग नियम आहे 40+चा. 2 बॉल 2ची गरज. लालच बुरी बला होतीये. 3 धावा धावण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये 1 धाव शॉट. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅट्समन आउट. केवळ 1 धाव. चला फिल्डिंग लावा. या मॅचला भरपूर वेळ वाया गेलाय. चला फिल्डिंग लावा. हॅलो. तर चला का सामना थांबवलाय. येस अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. तर ज्या काही गोष्टी असतील त्या लवकर सॉल्व करा आणि लगेच मॅचचा रिदम आहे तो तोडू नका. 2 चेंडू आणि 2ची गरज आहे. एकतर 3ऱ्या धावेचा प्रयत्न चालवला होता. 1 धाव शॉट टाकली म्हणजे 1च धाव. कारण की 3री धाव घेत असताना फलंदाज बाज देखील झाला. आणि आता इक्वेशन उरलाय 2 चेंडू 2चं.
मॅच रंगली आहे. आमच्या मान्यवर देखील आहेत, कारण की बहुमूल्य वेळ मान्यवरांनी दिला आहे, त्यांचा आपल्याला आगत स्वागत देखील करायचं आहे. तर मॅच आता जास्त वेळ आपण स्थगित करू नका, मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. चला, अंपायरचा डिसिजन अंतिम असेल, वेळ जास्त घेऊ नका. चला, एक रन आहे, एक शॉट, एक कंप्लीट झाले आणि तिसऱ्यासाठी रनआउट झालेत. चला, 2 बॉल 2. या मॅचचा रिदम आता पूर्णपणे गेलेला आहे. खरं तर बराच मोठा ब्रेक पडलाय. 2 बॉल 2. चला, फिल्डिंग लावा. आता चर्चा भरपूर झाली. अंपायर, ही मॅच कधी संपली असती, एवढ्याला रेग्युलरची मॅच सुरू झाली असती, पण थोडीशी नाट्यमय स्थिती निर्माण झाली त्या एका धावेसाठी आणि त्यानंतर ते एक धाव कंप्लीट आहे असं आपण या ठिकाणी जाहीर केले. 2 बॉल 2. 2 चेंडू 2 धावांची गरज नागावला कंपल्सरी. हो आणि आझेल आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगात. ही मॅच म्हणजे डोक्याला झालेला ताप. इथून मात्र बघूया कुणाचा होतोय पत्ता साफ, कोण जिंकणार. 1 बॉल 2 ची गरज. मॅच होती कुठे, आली कुठे, दोन्ही बाजूला होत आहे चुका. इथून मात्र बघूया काय घडलं या मॅच मध्ये. येणारा एक चेंडू 2 संघांचं भवितव्य घेऊन येईल. 1 बॉल 2 ची गरज. मगाशी जो शॉट खेळले, चेंडू हवेत होता तरी सुद्धा नागावच्या फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट नाही केल्या. कुठल्या मनस्थितीमध्ये होते हा प्रश्न निर्माण झालाय. कारण की या सिच्युएशनला तिसरीवरती आउट झाले समजू शकतो, पण 2 धावा का नाही पूर्ण केल्या हा प्रश्न आहे. पण बघा आता एक चेंडू 2 करायच्याच आहेत. 1 बॉल 2 ची गरज. नागाव की इथून जिंकेल नवापाडा.
चला चला न्यू बॅट्समॅन मैदानावरती आलाय मित्रनाथ पाटील. बघूया मित्रनाथ बनतोय का संकट मोचक तारणहार. बबलूने मात्र या मॅच मध्ये नवा पडाला विजयाचं स्वप्न दाखवलंय. एक बॉल 2ची गरज कंपल्सरी करावे लागतील. हृदयाची धड 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 वाढत चालली आहे. ओहो फ्रंट फुट वरती आलेत. खराब फिल्डिंग सामना फिनिश. नवा पडा संघ पराभूत नागावने जिंकलाय सामना. सध्या विषय आहे हा चर्चेला 11-22 नंबर आहे ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे हा चर्चेला 11-22 नंबर आहे ट्रेंडिंगला. नाना प्रवाचा आहे बुलबाला. हॅलो थँक्यू थँक्यू नाव फेमस झाला नाना पाटील फेमस झाला. थँक्यू डीजे. पाटील नाव फेमस झाला उत्तम पाटील फेमस झाला. चला आमच्या अतिथी कक्षामध्ये बरेचसे मान्यवर आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. तर आमचे किरण म्हात्रे आणि केतन म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. परंतु त्याने नेक्स्टमध्ये खेळायचं आहे त्या कारणास्तव त्यांना शुभेच्छा देऊया. तर आमचे मान्यवर सन्माननीय आत्मारामजी गोरपेकर नारिवळी गावचे त्यांचं इथे आगमन झाले तर त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो सन्माननीय आत्मारामजी गोरपेकर यांना की या आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण जरूर करूया. अजून कर्त्यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल.